चला मग मित्रांनो पाहूया मस्त हेल्दी असे अप्पे कसे बनवायचे ते। त्याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे रवा 2 वाटी, ताक 2 वाटी, तेल, चिरलेली हिरवी मिरची, किसलेलं आलं, चवीनुसार मीठ, जिरं, चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी गाजर आणि 1 वाटी ढोबळी मिरची। सर्वप्रथम आपण एक पसरट भांड घेऊया। त्याच्यात आपण रवा घेत आहोत। सोबत आपण 2 वाटी इतकं ताक घेतलेलं आहे। त्यातलं मी थोडंसं ताक बाजूला ठेवून बाकीचं सगळं ताक ओतत आहे। सगळं मिश्रण एकजीव करत आहे हे। आता हे थोडंसं उरलेलं ताक सुद्धा घालून एकत्र करून घेऊया। आता हे सगळं मिश्रण एकत्र करून झालेलं आहे। हे मिश्रण आपण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे रवा पाणी शोषून घेईल आणि फुगून येईल। दहा ते 15 मिनिटं झालेली आहेत। पहा रवा व्यवस्थित फुगलेला आहे आणि ताक आणि रवा व्यवस्थित मिक्स झालेला आहे। पुन्हा एकदा आपण रवा आणि ताक मिक्स करून घेऊया। कन्सिस्टन्सी नीट करण्यासाठी मी त्यात 4 ते 5 चमचे इतकं पाणी घालत आहे। आपल्याला बॅटर हे एकदम सुकं आणि एकदम ओलं असं नको आहे। हे बघा असं आता मी ह्याच्यात एक असे जिन्नस घालत आहे। सर्वप्रथम त्यात किसलेला गाजर घातलेला आहे। किसलेला गाजर मिक्स करून घेऊया। त्यात बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालून मिक्स करून घेऊया। आता यात चिरलेला आलं आणि हिरवी मिरची घालून घेऊया। मिरचीचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यात सोबत मीठ आणि जिरं घालूया आणि शेवटचं म्हणजे कोथिंबीर घालूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजूनही भाज्या त्यात घालू शकता आणि ह्याला अजून हेल्दी बनवू शकता। आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊया। सगळे जिन्नस एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया। आपलं बॅटर तयार आहे अप्पे बनवण्यासाठी। आता आपण अप्पे पात्र गरम करायला ठेवूया। अप्पे पात्र भी गरम करायला ठेवलेलं आहे। आता मी अप्पे पात्राच्या प्रत्येक अप्प्याच्या भांड्याला तेल लावून घेत आहे। अप्पे पात्र पहा तयार आहे। आता आपण एक मोठा चमचा इतकं बॅटर प्रत्येक अप्पे पात्रामध्ये घालून घेऊया। पाच मिनिटाची वाफ देऊया, म्हणजे आपला रवा शिजेल। पहा एका साइडने अप्पे तयार आहेत। आता आपण त्याला परतून घेऊया आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊया, म्हणजे आपले अप्पे पूर्ण शिजतील। पहा अप्पे तयार आहेत। आता आपण त्याला सर्व करूया। हे अप्पे खूप हेल्दी आहेत, कारण की त्यात भरपूर भाज्या आहेत। त्याच सोबत ह्यात कमी तेल आहे, त्यामुळे आपण हे नाश्त्यासाठी जेवणासाठी खाऊ शकता। असेच आपण उरलेले अप्पे सुद्धा तयार करून घेऊया।
हे अप्पे तुम्ही चटणीसोबत, सॉससोबत, कशासोबतही खाऊ शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता। पहा, आता आपण बाकीचे पण अप्पे तयार करून घेत आहोत। आता आपले अप्पे तयार झालेले आहे। हे अप्पे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसे झाले आहेत ते। आणि जर तुमच्याकडे अशीच काही वेगळ्या रेसिपीज असतील तर ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।